को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. राहुल नार्वेकर सध्या माझ्याबरोबर आहे, त्यांच्याशी बातचीत करू. सिद्धिविनायक मंदिरात तुम्ही दर्शन घेतलंय, काय बोलणार आहे? एकादशी आपल्या अंगारिकाचं आज निमित्त आणि या संपूर्ण विश्वाचे दैवत गणराया चरणी आपल्या देशासाठी आणि या विश्वाच्या शांतीसाठी प्रार्थना करायला मी आज सिद्धिविनायक मंदिरात आलो आहे. भाविकांमध्ये अत्यंत उत्साह आहे आणि गजाननाची कृपा ही अशीच सातत्याने आम्हा मुंबईकरांवर आणि भारताच्या सर्व नागरिकांवर राहो अशी प्रार्थना मी गणरायांचरणी केली. विधानसभा निवडणूक आता समोर येतात. विधानसभा निवडणुकीबद्दल महाविकास आघाडी असं सांगत आहे की आता सत्तेमध्ये आम्ही लवकरच येणार आहेत. ते जनता ठरवेल. प्रत्येकजण आपापल्या बाजूने आपली बाजू मांडत असतो, पण जनता ही सुज्ञ आहे. गणपती बाप्पा सगळ्यांना सतबुद्धी देईल आणि त्या सतबुद्धीने जनता योग्य तो निर्णय घेईल. उज्ज्वल निकमवर टीका होत आहे. सरकारी वकील यांचा निवड करण्यात आली आहे, त्याच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. आणि आता संजय राऊत यांनी म्हणाले की उज्ज्वल निकमला हे सांगितलं पाहिजे की भाजपने तुम्हाला फसवलं, असं तुम्ही सांगा. हे बघा, टीका करणं सोपं असतं, पण त्या टीकांमध्ये जेव्हा तथ्य नसतं तेव्हा मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ही जनता सुज्ञ आहे. त्यांना योग्यरित्या विचार करायची बुद्धी गणरायांनी दिलेली आहे, त्यामुळे इतरांनी त्याची काळजी करू नये. जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहेत. भाजप एकूण किती जागावर लढणार? भारतीय जनता पार्टी निश्चितपणे या विधानसभेच्या निवडणुकीत अत्यंत ताकदीने उतरून जास्तीत जास्त जागा जिंकून परत एकदा या राज्यामध्ये सुशासन आणि एक स्थिर सरकार देण्याकरता पूर्ण प्रयत्नशील राहील. जरांगे यांच्या सरसकट मराठा आरक्षणाची मागणी होत आहे, तर ओबीसीचे नेते याचा विरोध करत आहेत. तर मराठा आणि ओबीसीमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता झाली आहे. भारतीय जनता पक्षाची ही सातत्याने भूमिका राहिली आहे, सबका साथ सबका विकास. त्यामुळे प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं काम हे भारतीय जनता पक्षाकडनं होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.